नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खताळ सरांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. बरेच दिवस झालं व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्या चॅनलवरती नाहीये. काहीतरी वेगळं विजन, काहीतरी वेगळं त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण आणण्यासाठी सतत त्या ठिकाणी मी प्रयत्नशील आहे आणि एक नवीन विषय त्या ठिकाणी घेऊन येत आहे. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गरजेचं आहे. पाहूया आपण आत्ताच एक 4-5 दिवसापूर्वी सगळ्या विद्यार्थ्यांची एक्झाम पूर्ण झालेली आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पेपर देऊन यश संपादन करणार आहोत. ते रिझल्टमध्ये आता दिसेलच. पहा आता 10वी नंतर काय करावे? बोर्डामध्ये तुम्ही शिकत असाल, तर आता पेपर झाले तुमच्या माइंडमध्ये. आता कुठेतरी तुम्ही एक 3-4 दिवस रिलॅक्स असतात. पण रिलॅक्स स्टेट शांततेचा काळ जो असतो, हा खूप दिवसासाठी चांगला नसतो. कुठेतरी आपलं जे काही ब्रेन आहे, आपलं माइंड आहे, सतत त्या ठिकाणी काही ना काही नवीन शोधत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्हाला कोणकोणते मार्ग त्या ठिकाणी ओपन आहेत. 10वी नंतर तुम्ही काय-काय करू शकता. बघा सर्वात उत्तम पर्याय जो आहे, की तुम्ही ज्युनियर कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. 11वी-12वी साठी ॲडमिशन घेऊ शकता. जे की तुमचं रिझल्ट आल्यावर तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. मग त्याच्या फील्ड कोणत्या आहेत? तर बघा सायन्स आहे. सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी हे जे विषय तुम्ही अभ्यासून कुठेतरी इंजिनिअर, डॉक्टर, आय-टी, फार्मसीला ॲडमिशन घेऊ शकता. ज्यांना अभ्यासात रस आहे ना, बघा जे विद्यार्थी हुशार आहे, ज्यांना त्या ठिकाणी स्टडी करण्यासाठी इंटरेस्ट आहे, सतत त्या ठिकाणी अभ्यास, 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 त्या ठिकाणी कधीही अभ्यासाला नाही म्हणणारे जे विद्यार्थी आहेत, त्या ठिकाणी हे सायन्सला, विज्ञान या शाखेला ॲडमिशन घेऊ शकतात. दुसरं आहे कॉमर्स, अकाउंट, इकॉनॉमिक्स, बिझनेस स्टडीज बघा हे त्याच्यातले विषय आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही सी-ए, सी-एस, बँकिंग, बिझनेस म्हणजे स्वतःचा बिझनेस असेल, सी-एस असेल, सी-ए असेल, बँकिंगमध्ये करिअर करायचं आहे. त्यांनी हे कॉमर्स फील्ड जर निवडली, तर नक्कीच त्या ठिकाणी बेस्ट पर्याय असेल. आकडेमोड बिझनेस आवडणार बघा, काहींना बिझनेस आवडतो. कुणाचाही नोकर होण्यापेक्षा स्वतःचा जर बिझनेस असेल, तर त्या व्यक्तींसाठी हा कॉमर्स ही फील्ड त्या ठिकाणी नक्कीच महत्त्वाची आहे. पुढे आहे आर्ट. याच्यामध्ये हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि सायकॉलॉजी हे त्या ठिकाणी विषय असतात. बघा ज्यांना एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, पत्रकारिता, डिझाइन, शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे. कुठेतरी आर्ट, कला विकसित करायची आहे. बघा क्रिएटिव्ह आणि सामाजिक क्षेत्रासाठी म्हणजे तुम्हाला पॉलिटिशियन व्हायचं असेल, बरोबर आहे ना? कुठेतरी गावचा गाडा चालवायचा असेल, देशाचा गाडा चालवायचा असेल, त्याच्यासाठी हा त्या ठिकाणी महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, की आर्ट्स. आर्ट्समध्ये त्या ठिकाणी पारंगत असावं. नंतर आहे आय-टी आहे म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. त्याचा कालावधी जर तुम्ही पाहिला 6 ते 2 वर्षाचा आहे. फक्त आय-टी-आय जरी केला तुम्ही इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, एखादा मेकॅनिक्स तुम्ही होऊ शकता. कंपनीमध्ये जॉब करू शकता. स्वतःचा व्यवसाय, छोटासा व्यवसाय गाव पातळीवरती तुम्ही टाकू शकता. एखादा इलेक्ट्रिशियनचं उत्तम इलेक्ट्रिशियनची गरज आहे, फिटरची गरज आहे, वेल्डरची गरज आहे. पण उत्तम क्वालिटी पर्सन त्या ठिकाणी कुठेही भेटत नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. बघा पॉलिटेक्निकल डिप्लोमा आहे. डिप्लोमा जर पाहिला म्हणजे 10वी नंतर ॲडमिशन घेणारी फील्ड आहे. इंजिनिअरिंग, सिव्हिल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर वेगवेगळे ट्रेड आहे. ई-एन-टी-सी आहे. बरोबर आहे ना? पॉलिमर आहे. 10वी नंतर थेट तुम्ही इंजिनिअर त्या ठिकाणी होण्याची संधी तुम्हाला आहे. 3 वर्षाचा कालावधी आहे. बरोबर. व्हॅकेशनल आणि शॉर्ट टर्म कोर्सेस पण पहा. इंटिरियर डिझायनर आहे, फॅशन डिझायनिंग आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, कॉम्प्युटर आहे, सायबर लॉ आहे, फायर अँड सेफ्टी आहे. हे कोर्सेस सुद्धा तुम्ही एक स्किल डेव्हलपमेंट म्हणजे जे आपण म्हणतो ना, कुठेतरी स्किल डेव्हलप होण्यासाठी छोटे-छोटे कोर्सेस सुद्धा तुम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत. हे कोर्सेस सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. बघा पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, रेडिओलॉजी म्हणजे मेडिकल सेक्टरमध्ये जर जायचं असेल तुम्हाला कुठेतरी लगेचच्या लगेच त्या ठिकाणी मेडिकल सेक्टरमध्ये काम करायचं असेल, तर हे छोटे-छोटे कोर्सेस तुम्ही करून एखाद्या चांगला जो हॉस्पिटल असेल, मेडिकल असेल त्याला तुम्ही जॉइन करू शकता. सरकारी नोकरी लिमिटेड ऑप्शन आहेत बघा, याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन नाहीयेत. इंडियन आर्मी, रेल्वे आणि बी-एस-एफ याच्यामध्ये नोकरी लागण्याची किंवा पोस्टाचं असतं बघा. पोस्टाचे फॉर्म सुद्धा सुटतात. पण 90 अबोव्ह ज्यांना 90च्या पुढे मार्क आहेत त्यांचं नक्कीच त्या ठिकाणी पोस्टामध्ये सिलेक्शन होतं. पण याचे सुद्धा फॉर्म सुटतात. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. पहा योग्य पर्याय कसा आहे, तुमची आवड, तुमची क्षमता, तुमच्या भविष्यातील संधी याचा विचार करा. आत्ताचा काळ जरी शांततेचा काळ असला तरी तुमचे रिलेटिव्ह असतील, तुमचे फ्रेंड असतील, तुमचे सर असतील यांना कॉल करा. सरांना विचारा, की "सर मी काय करू?" सरांना माहीत असतं, की तुमचा कल कसा आहे. तुमच्या घरच्यांना माहीत असतं, की तुमचा कल कोणत्या दिशेला आहे. नक्कीच या ठिकाणी तुम्ही योग्य पर्याय निवडणं हे खूप गरजेचं आहे. सगळ्यात निष्कर्ष सांगायचं झालं, की सायन्स, कॉमर्स, आर्ट याला ॲडमिशन घ्या. डिप्लोमा आय-टी-आयला ॲडमिशन घ्या. कुठेतरी स्किल बेस्ड कोर्सेस जे आहेत ते तुम्ही केले तर योग्य त्या ठिकाणी होणार आहे.
अशा पद्धतीने तुम्हाला ज्याच्यामध्ये रस आहे, बरोबर. सायन्स असेल, आर्ट असेल, कॉमर्स असेल, बिझनेस असेल, सरकारी नोकरी असेल, काय असेल ते आता ठरवा. मार्ग होऊ नका. आत्ता जर ट्रॅक चुकला, तर पुढचे बऱ्याचशा वर्षानंतर कधीतरी पाठीमागे वळून जर पाहिलं, तर असं वाटतं, अरे त्यावेळेस आपण कुठेतरी विचारपूस करून त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला पाहिजे होतं. तो कोर्स नाही, हा कोर्स बेस्ट होता. हे एक मानसिक ह्युमन टेंडन्सी जी आहे ना, ही खूप चलबिचल किंवा कुठेतरी चंचल असते. त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी कुणाचं तरी सजेशन घ्या. इंटरनेट आहे, YouTube आहे, आपलं कतार सरांचं चॅनल आहे. कुठेतरी इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही काय करा, तर ॲडमिशन फिक्स करा. बरोबर आहे ना? तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि मॅक्सिमम शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.